आपण प्रत्यक्ष कुठे डोळ्याने पाहिला आहे, पण बालस्वरूप दिसतं की आपल्या तोंडून सहज निघून जातं, ते बाळकृष्ण आहे. म्हणजे हे ह्या अवताराचं वैशिष्ट्य आहे की तो आकर्षून घेतो. बघा, तुमच्यापैकी जी मंडळी वृंदावनला गेलेली असतील आणि ज्यांनी प्रेम मंदिराला भेट दिलेली असेल त्यांना हा अनुभव आलेला असेल की तो आकर्षून घेतो. आकर्षण प्रचंड आहे कृष्णामध्ये. आणि त्याचप्रमाणे भगवद्गीता ही सुद्धा प्रत्येकाला आकर्षून घेणारी आहे. प्रत्येकाने त्याचे विविध त्यांना उकललेले गुणार्थ सांगितलेले आहेत. आणि भगवद्गीतेचं स्वरूप आपण भगवद्गीतेतच ऐकलेलं आहे की परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे आणि त्याला भगवद्गीता अजिबात अपवाद नाही. कालानुरूप भगवद्गीतेचं स्वरूप हे बदलत आहे. म्हणजे ज्या कुरुक्षेत्रावर आताचं ज्योतिषर, जर तुम्ही कुरुक्षेत्राला भेट दिली असेल तर तुमचं लक्षात येईल की ज्योतिषर हे जे ठिकाण आहे तो गीतोपदेश सांगितलेली भूमी आहे, दोन्ही सैन्यांचा मध्य भाग आहे. तर तिथे कृष्णाने अर्जुनाला गीतोपदेश केला, ज्ञान दिलं आणि समृद्ध केलं. त्यानंतर भगवद्गीतेवर जर कोणी काम केलेलं असेल तर ते केलेलं आहे ते माऊली, तीच ज्ञानेश्वर. आपली भगवद्गीता ही संस्कृतात आहे, ती प्राकृतात म्हणजे मराठीत आणण्याचं सर्वप्रथम कार्य केलेलं आहे ते माऊलीनेच केलेलं आहे, जी ज्ञानेश्वरी आज घरोघरी आहे. माऊलीनंतर अनेकांनी गीतेवर काम केलेलं आहे. त्याच्याची काही ठळक उदाहरणं म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना संपूर्ण कर्माचा सिद्धांत सांगणारं गीता रहस्य लिहिलं. त्याच्यानंतर विनोबा भावेंनी गीताही लिहिली. प्रत्येक अध्याय हा ओवीबद्ध मराठीत केला. असं प्रत्येकाने त्यांना जाणवलेले गुणार्थ हे उघडून दाखवले आणि पुढे काळाची गरज आणि भाषेची अवघडता ओळखून